दिवशी 2 तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघडं असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे 2 मुलं हे तिथून थार गाडीतून पैसे वाटप करत होते। मागील 2 तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं। आम्ही तिथं पोहोचलो, तिथं प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केले, फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूर रेल्वेला त्यांचा बूथ निहाय दौरा होता। तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला की आम्हाला भेटायचं आहे। भेटासाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही, कारण का एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली। तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो। निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक IAS अधिकारी आणि तो यूथ आहे, तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत। कारण या अशा ज्या घटना होतात, माझं 9 वर्षाआधी जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा 120 असताना माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी आणि आता महिला रोस्टर आलं। म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा। सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर साहेबांना आमच्या अपेक्षा होत्या की तात्काळ चौकशी करायला पाहिजे। 6 दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला। जिल्हाधिकाऱ्याच्या अंगरक्षकांनी सुद्धा तुम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप तुम्ही केलेला होता। असं असतं की एका यूथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्यांना मांडायच्या होत्या। कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं, म्हणून त्यावेळेसचा तो स्टँड असतो। आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं, कारण आचारसंहिता लागलेली आहे। आचारसंहितेत कोण आहे, जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तुरंत कारवाई केली याची आमची अपेक्षा होती। आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत। इथून आम्ही थेट आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारण राबण्याचा प्रयत्न असेल पण चांगलं लोक राजकारण येणार नाही ना। विभागीय आयुक्त मॅडमकडे काय मागणी असणार? मागणी हीच आहे की स्वयंस्पष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे, एकदम स्पष्ट तक्रार, फोटोसहित फुटेजसहित। त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती, त्यांची चौकशी लागली पाहिजे होती। ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले आहे, ती कोणती कारवाई न होता उलटा चोर कोतवाल को झाले। मीच कंप्लेंट केली, मीच एवढा मोठा मुद्दा प्रशासकीय मुद्दा तुमच्यासमोर आणून देतो आहे की एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, त्याला गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होत आहे आणि त्याच दिवशी त्याच बूथवर कलेक्टरसुद्धा आहेत। त्यांनी तर उलट त्याला इंटेन्सिव्ह घेऊन तात्काळ याच्यावर कारवाई करून मेसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला काळीमा फासचं काम सुरू आहे ते मी थांबवणार।